नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 794वा भाग. ह्या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली रचना आहे. काय रे, तुझा नवीन वर्षासाठीचा निश्चय काय आहे? मी म्हणालो, मागच्या वर्षी मी ठरवलं होतं की मी जगात सर्वात हुशार आहे आणि मग मी मागच्या वर्षी तसंच वागायचा निश्चय केला होता. आता मला लक्षात आलं आहे की तसं काहीच नाही आहे, म्हणून मी यावर्षी तसं न वागायचा निश्चय केला आहे. काय रे, तुझा नवीन वर्षासाठीचा निश्चय काय आहे? मी म्हणालो, मागच्या वर्षी मी ठरवलं होतं की मी जगातला सगळ्यात हुशार माणूस आहे. मग मी मागच्या वर्षी तसंच वागायचा निश्चय केला होता. आता मला लक्षात आलं आहे की तसं काहीच नाही आहे, म्हणून मी यावर्षी तसं न वागायचा निश्चय केला आहे. दुसरी रचना आहे. एकाने प्रश्न विचारला, जे करून काहीही उपयोग नाही असं एखादं काम माहिती आहे का तुला? मी म्हणालो, हो. ज्या माणसाला पूर्ण टक्कल आहे त्याला डोक्याचे केस उभे राहतील अशी भयावह गोष्ट सांगण्याचा काहीही उपयोग नाही हे मला माहिती आहे. एकाने प्रश्न विचारला, जे करून काहीही उपयोग नाही असं एखादं काम माहिती आहे का तुला? मी म्हणालो, हो. ज्या माणसाला पूर्ण टक्कल आहे त्याला डोक्यावरचे केस उभे राहतील अशी भयावह गोष्ट सांगण्याचा काहीही उपयोग नाही हे माहीत आहे मला. तिसरी रचना आहे भक्तिरसप्रधान. दिवसाच्या प्रकाशात दूरचे काही दिसत नाही आणि खूप चमकल्यामुळे जवळचंही दिसत नाही. नेहमी निकटच्या गोष्टींकडेच लक्ष माझं राहतं, त्यातलंही बारीक सारीक अस्पष्टच राहतं. दिवसाच्या प्रकाशात दूरचं काही दिसत नाही आणि खूप चमकल्यामुळे जवळचंही दिसत नाही. नेहमी निकटच्या गोष्टींकडेच लक्ष माझं राहतं, त्यातलंही बारीक सारीक अस्पष्टच राहतं. भोवतीच्या झगमगाटामध्ये मन गुंततं, सौंदर्य आणि बारकावे लपूनच राहतं. रात्री अंधारात दृष्टी ताऱ्यांपर्यंत पोचते, कल्पना आणि दूरदृष्टी माझी वाढीस लागते. भोवतीच्या झगमगाटा मध्येच मन गुंततं, सौंदर्य आणि बारकावे लपूनच राहतं. रात्री अंधारात दृष्टी ताऱ्यापर्यंत पोचते, कल्पना आणि दूरदृष्टी माझी वाढीस मग लागते. असे विचारही दे, अशी कल्पनाही दे, दूर तुझ्यापर्यंतही मन माझं पोचू दे. असा काही प्रकाश दे, अज्ञान सार जाऊ दे, तुझा ध्वनी कानात माझ्या स्पष्टपणे येऊ दे. असे विचारही दे, अशा कल्पनाही दे, दूर तुझ्यापर्यंतही मन माझं पोचू दे. असा काही प्रकाश दे, अज्ञान सार जाऊ दे, तुझा ध्वनी कानात माझ्या स्पष्टपणे येऊ दे. तुझ्या अनुभवाची तहान माझी आज भागू दे, जीवनाचा अर्थ मला आता तरी कळू दे.
तुझा ध्वनी कानात माझ्या गुंजन करत राहू दे, त्या ध्वनीचा अर्थ माझ्या मनामध्ये ऋतू दे. तुझ्या अनुभवाची तहान माझी आज भागू दे, जीवनाचा अर्थ मला आता तरी कळू दे. तुझा ध्वनी कानात माझ्या गुंजन करत राहू दे, त्या ध्वनीचा अर्थ माझ्या मनामध्ये ऋतू दे. तू कुठे लपतोस ते आता तरी कळू दे, तुझे रूप तुझे गुण थोडे तरी समजू दे. अंधारात असला तरी तुझा स्पर्श जाणवू दे, आणि त्या स्पर्शातच धन्य मला होऊ दे. तू कुठे लपतोस ते आता तरी कळू दे, तुझे रूप तुझे गुण थोडे तरी समजू दे. अंधारात असला तरी तुझा स्पर्श जाणवू दे, आणि त्या स्पर्शातच धन्य मला होऊ दे.